वय वर्ष 19. हे वय असं असतं की प्रत्येकाला आपलं स्वप्न असतं. कॉलेजचं स्वप्न असतं, काहीतरी करण्याचं स्वप्न असतं, डॉक्टर होण्याचं स्वप्न असतं, इंजिनियर होण्याचं स्वप्न असतं. आणि ही सर्वस्वी हे मुलं त्या वयात पालकावर अवलंबून असतात. पण तुम्हाला जर असं सांगितलं तर की 19व्या वर्षी अनाथ मुलांचं पालकत्व स्वीकारून पूर्ण आयुष्य त्या मुलांसाठी झोकून देणारं असं व्यक्तिमत्वाचा जर आपला परिचय झाला तर अशाच व्यक्तीशी आपण भेटणार आहोत आजच्या या एक भेटमध्ये, ज्यांचं नाव आहे संतोष गर्जे. सर नमस्कार. नमस्कार सर. ह्या एक भेट कार्यक्रमात मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो. धन्यवाद सर. सर, आपला प्रवास ऐकला, वय वर्ष 19 आणि 19व्या वर्षी तुम्ही हे कार्य हातात घेतलं. नेमकी याची सुरुवात का करावं असं वाटलं तुम्हाला? एकतर मलाही आता 15 वर्ष होते हे काम करताना. सो मी ज्यावेळेस माझ्या अशा पाठीमागं वळून बघतो त्यावेळेस मलाही खरं तर खूप असं एखाद्या वेळेस असं अचानक झटका बसल्यासारखं वाटतं. कारण जे काही प्रसंग आले गेल्या 15 वर्षामध्ये आणि जे काही कौटुंबिक वातावरण होतं, जे काही आर्थिक माझं स्वतःचं पाठबळ होतं, त्यामुळं मलाही कधी कधी खूप हे होऊन जातं, अस्वस्थ होऊन जातो की मी अजून जिवंत कसा, हा स्वतःलाच प्रश्न विचारतो. कारण याच्याकडे ह्या सगळ्या कामाकडे वळायचं म्हणजे असं काही ठरवून काही नियोजित करून अजिबात नाही आहे. अगदीच काही ठरवलेलं नव्हतं, पण म्हणतात ना आयुष्यात वेगवेगळे अपघात घडत जातात आणि तसाच एक अपघात माझ्या आयुष्यामध्ये घडला. दुर्दैव म्हणा माझ्या त्या याच्यासाठीचं किंवा सुदैव म्हणा, पण त्या दरम्यान झालं असं की माझी जी मोठी बहीण होती ती तिच्या दुसऱ्या बाळंतपणामध्ये वारल्या गेली. आणि थोडंसं चौकशी केल्याच्या नंतर कळे की नवरा बायकोचे थोडेसे वाद झाले होते आणि त्याच्यामध्ये नवऱ्यानं पोटावरती लाथ मारली होती. ती 7 महिन्याच्या गर्भात असताना आणि ती जाग्यावरच त्या ठिकाणी गेली होती. हे 2-3 महिन्याच्या याच्यात कालावधीमध्ये माहिती झालं. आणि नंतर मेहुणा या माणसानं लगेच दुसऱ्या महिन्यामध्ये लग्न पण करून मोकळं झाला. आणि त्यावेळेस आईवडिलांना वाटलं की जी ताईची 3.5-4 वर्षाची मुलगी होती तिला त्या ठिकाणी अजिबात सुरक्षित वाटेना आईवडिलांना, माझ्या आईवडिलांना. त्याच्यामुळं त्यांचं म्हणणं आलं की मग आता काय करू, आपलं जे लेकरू आहे ते आपण घरी घेऊन येऊ आणि इथं सांभाळू. त्याच्यासाठी मग त्याला इकडे घरी घेऊन आले. आणि त्या दरम्यान वडील अस्वस्थच असायचे प्रचंड. कारण घटना अशी झाली होती की ताईच्या मृत्यूच्या 2 दिवस आधी वडील पंढरपूरला जाऊन तिला बाळंतपणासाठी घेऊन येणार होते. परत झालं असं की शेतीचे काम असल्यामुळे गेल्या पावली परत आले आणि 2 दिवसानंतर निरोप आला की मुलगी आजारी आहे. आई वडील होते तसे त्या ठिकाणी गेले आणि बघतात तर त्यांच्यासमोर त्यांच्या मुलीचं मढं पडलेलं. एकदम अतिशय म्हणजे काही कल्पना नव्हती. त्यांच्या घरातलं एक पाखरू अगदी कायमस्वरूपाचं उडून गेलं होतं. म्हणजे वडील त्याच्या याच्यामध्ये खूप अस्वस्थ राहायचे, स्वतःला त्याचा त्रास करून घ्यायचे. मीच ह्या सगळ्या गोष्टीला कारणीभूत आहे, माझ्यामुळेच ह्या सगळ्या गोष्टी घडल्या, माझी मुलगी वायाला गेली नसती, मी घेऊन आलो असतो तर, असं काही बाई ते बोलत राहायचे आणि ते स्वतःच्या जीवाला खात राहायचे. आणि एक दिवस घरात काही सांगितलं नाही, काहीच नव्हतं आणि अचानकपणे एक अस्वस्थतेतून अधूनमधून म्हणायचे की बा मला जरा देवधर्म करावा वाटत होतं. तर ठीक आहे, तुम्ही देवाला जर जिकडं वाटेल तिकडे जाऊन या. काय घरची परिस्थिती तशी असल्यामुळे आई फारसं काही हे करायची नाही. पण एक दिवस घरातून काहीच सांगितलं नाही आणि अचानकपणे गेले. 2 दिवस झाले, 4 दिवस झाले, अजून गेले म्हणजे घर सोडून गेले? हां, घर सोडून गेले. बरं ते म्हणायचे म्हणजे मी असं देवधर्मासाठी जातो म्हणून आईला. पण वाटायचं नाही की देवधर्म म्हणजे आपलं पंढरपूर आळंदी वगैरे इथपर्यंत करून येतील आणि परत येतील असं भागन. ठीक आहे या करून. पण यावेळेस जे गेले 4 दिवस झाले, 8 दिवस झाले, 15 दिवस झाले, महिना झालं तरी अजिबात परतीचा प्रवास नाही. पण ताईच्या मुलीच्या घटना घडली त्यावेळेस तुमचं वय? माझं त्यावेळेस 18 वर्ष झालं. 17-18च्या याच्यामध्ये. त्याच्या हे सगळं जवळून बघत होतो. म्हणजे ताईच्या मृत्यूला कारणीभूत तिचा नवरा ठरला, त्याच्यामध्ये ताईच्या मुलीचा काही अपराध नव्हता किंवा आमचंही काही त्याच्यामध्ये हे नव्हतं, अपराध नव्हता. वडील गेले, वडिलांची अस्वस्थता होती, पण आम्हाला त्या दरम्यान खूप सगळं असं भोगावं लागलं. कारण कुणी उचल देईना गेलं मुकदम शेत ऊसतोडणीसाठी. तुमचे आई वडील ऊसतोड कामगार? ऊसतोड कामगार. ऊसतोड कामगारांचं तुमचं ऊसतोड मजूर म्हणजे त्याच्यासाठी, म्हणजे ते कसं तेला मिठाचीच गाड फक्त तेवढ्या याच्यासाठीचं असं सगळं होतं. आणि त्यावेळेस मग ते आपले जे जवळचे नातेवाईक असते तर त्यांनी त्या ठिकाणी आधार करायचा असतो, तर कोणी मग त्या ठिकाणी उदरपादार देत नव्हतं, कोणी जवळ उभा करत नव्हतं, शेतीच्या अडचणीत होतं, शेतीत पेरू देत नव्हतं. अशा वेगवेगळ्या अडचणी यायला लागल्या आणि मग वाटायला लागलं की ठीक आहे आपल्याला थोडंसं कळतंय, जरी नाही समजा आपण हे केलं तरी ॲटलिस्ट आपण हे करू शकतो की मजुरी करून वगैरे खाऊ शकतो आपण, काहीतरी थोडासा उद्योगधंदा करून खाऊ शकतो. पण हे लेकरू आहे 3-3.5 वर्षाचं, याचा काहीच अपराध नाही, तरी पण याला आता आयुष्यभर असंच जगावं लागेल. मग त्याची काहीच चुकी नाही त्याला. त्याच्यासाठी आई हा शब्द फक्त
कोरडच असेल, त्याच्यात प्रेम जिव्हाळा माया ममता असं काहीच नाही त्याच्यात, आणि त्याला आयुष्यभर ते जगावं लागेल. बरं त्याच्यामध्ये बाप हा शब्दही गेला, आणि नंतर नंतर कळायला लागलं की मग आपल्याला जे कळतंय ह्या लेकरांवरती जसं आले किंवा आपण जे जगतोय असं भरपूर सगळी लेकरं जगत असतील. मग आपण यांच्यासाठी असं थोडंसं सोबत करूया की आई वडिलांच्या नंतर जर कोणी जवळचं असेल तर तो आपण होऊया का, म्हणून ह्या सगळ्या याच्यामध्ये पडलो. त्यावेळेस म्हणजे मला काही कळत नव्हतं. म्हणजे ते अज्ञान म्हणतात ना, माणसाची अज्ञानात खूप श्रीमंती असते. तर मला त्या दरम्यान ते काही कळत नव्हतं, म्हणून ह्या याच्यामध्ये पडलो गेलो मी. जे काही प्रक्रिया होती मला म्हणजे त्यावेळेस ती सगळं- एक घटना, हं, ती म्हणजे एक घटना तुमचे बहीण डिलिव्हरी मध्ये गेले आणि ते हां. मूल होतं, ती एक घटना बरोबर. तुमच्या आयुष्याचा सगळ्यात मोठा टर्निंग ती अगदी. कारण काय असायचं, आई वडील कारखान्यावरती जायच्या, आम्ही दोघं बहीण भावंड असायचो, आम्ही आमची शेतीवाडी करायचो, मोलमजुरी करायचो, आणि आमची शाळाही शिकायचो. म्हणजे आमचं मायलेकराचं नातं झालं होतं. म्हणजे आईला मी खूप कमी अनुभवलं, तेवढं त्याच्यापेक्षा जास्त ताईला अनुभवलं. आणि ती ज्यावेळेस गेली, कारण ती 2200-2300 मध्ये गेली, खूप भयानक याच्यासाठी. कारण आई वडिलांनी खूप भयानक परिस्थितीमधून तिथपर्यंत प्रवास केला होता, आणि वाटलंही नव्हतं की बा असं काही होईल म्हणून. कारण सगळं जिकडं तिकडं जेमतेम चांगलं झालं होतं, पण अचानकपणे जातं माणूस, आणि आपण विचार करत असतो की म्हणजे ते इथं बसलेलं होतं, ते इथं सोबत जेवलेलं, या ताटात खाल्लेलं, सगळे अगदी त्या गोष्टी अगदी तशा तशा ताज्या असतात. आणि आता पण जगण्याची कितीही वर्ष ओलांडली, कितीही पुढे गेलं तरी आता ते माणूस परत दिसणार नाही, त्या तिथं बसणार नाही, ते हसणार नाही, काही नाही आहे. ह्या जे बारे म्हणजे माझ्या त्यावेळेच्या मनाला ज्या काही अस्वस्थ करून जाणाऱ्या गोष्टी होत्या, अशा या खूप जास्त त्रास व्हायचा मला त्याचा. म्हणजे ही घटना घडली त्यानंतर तुमच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट आला. पण त्या अगोदर तुम्ही शाळा कॉलेजेस मध्ये, शाळा कॉलेजेस म्हणजे फक्त तिथपर्यंतच. त्यावेळेस तुमचं काही वेगळं स्वप्न होतं, म्हणजे विचार करत होतं की मला हे व्हायचंय, काय असं हां. वेगळं काही ध्येय होतं तुमचं त्यावेळेस? ध्येय वगैरे असं काहीच नाही त्याच्यात. ते ध्येय सापडायला काहीतरी असं ग्रामीण भागातलं म्हणलं का काही ठोकळ कळायचा काही मार्गच नाही. माझं एक ठरलं होतं की त्यावेळी DEDचे खूप सगळे शिक्षक वगैरे होत होते की आपल्याला शिक्षक व्हायचं. ते काय 12वी लागतं, हां. आणि समजा तुम्ही समजा जर लईच लायकीचे असाल तर कुठला तरी माणूस येतो, त्याची पोरगी देतो, तुम्हाला पैसे देतो, हुंडा देतो, आणि तुम्हाला परस्पर लावतो बुवा. तेच खर्च वगैरे तोच करतो. तर मला हे खूप सोपं वाटत होतं. मेडिएडचं फॉर्म वगैरे सगळं तयारी करून ठेवली होती. एक शिक्षक होण्याचं स्वप्न होतं, पण हे काही असं नियोजित नव्हतं. हे फक्त झालं, अपघातानं झडलं, आणि त्या अस्वस्थतेतून वळलो. ठीक आहे. मग ही घटना घडली, तुमच्या बहिणीच्या डिलिव्हरीमध्ये एक्सपायर झाल्या, त्यानंतर ते मूल होतं, ते मूल तुम्ही एकटं सांभाळू शकत होतं. म्हणजे ठरवलं असतं तर हां, ते काहीच मूल नाही. तुम्ही ते सांभाळू शकला असतात. पण तुम्हाला असं का वाटलं की अनाथ मुलांसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे? एकतर ज्यावेळेस अशी लेकरं होतात ना, त्यावेळेस बऱ्याचदा काय होतं, नातेवाईक जे असतात त्याच्या मनाचा कोणीच विचार करत नाही. तर समजा रडायला पडायला लागलं ना, तरी एकतर 4-10 रुपये किंवा पैसे हातात देतात, नाही तर काहीतरी खेळण्याची वस्तू देतात, नाही तर खाण्याची देतात. आणि त्या ठिकाणी त्याच्या भावना असतात ना, त्या तिथं बोथट केल्या जातात. म्हणजे त्यांनाही कळत नसतं की अशा पद्धतीनं वगैरे होतं आहे. त्याचं जे बालपण असतं ना, की ते त्याला अनुभवताच येत नाही त्या ठिकाणी. त्याचं ते लाड करतात म्हणा, किंवा त्याला जाऊ दे वनवाशी म्हणून त्या ठिकाणी बघितलं जातं. कदाचित काहींच्या आयुष्याला तर तसं येतही नाही आहे, तेवढे चांगले नातेवाईकही भेटत नाहीत. असंही खूप सगळं बालपण असतं. त्याच्यामुळं ते जे आहे ते एकदा मिळणारं जे बालपण आहे, भविष्यात ते जाऊन मोठालेही होते. कदाचित खूप चांगल्या गाड्यात फिरतील, मोठे बंगले होतील, चांगली बायको मिळेल त्यांना, सगळं काय ऐसपैस अगदी ओसंडून करतील. पण बालपण हे असं असतं ना, की आपण कितीही पुढे गेलो, शेवटच्या टप्प्यावरती असलं तरी आपल्याला आठवतं काय, आपलं बालपण आठवतं. आणि हे त्यांच्या आठवणीतलं बालपण आपल्याला देता आलं पाहिजे, असं मला वाटलं. म्हणून मग मी फक्त आपल्यापुरतंच का, आणि ही फक्त वेळ आपल्यावरतीच आली अशातलाही भाग नाही. कारण जे काही अनुभवत होते त्याच्यात आमचा काहीच अपराध नव्हता. अशा भरपूर सगळ्या लेकरांचा काहीच अपराध नसतो, तरी पण त्याला नातेवाईकांच्या रोषाला बळी पडावं लागतं, नियतीच्या पडावं लागतं, किंवा इथल्या व्यवस्थेच्या याला बळी पडावं लागतं. पण त्याला आयुष्यभर ते भोगावंच लागतं. त्याच्यामध्ये त्याचा काही अपराध नसतो, पण त्याला आयुष्यभर त्या अपराधीपणाच्या भावनेमधून जगावंच लागतं. म्हणजे ही जाणीव तुम्हाला म्हणजे तुमचे आईवडील ऊसतोड कामगार होते, ऊसतोडीला गेल्यानंतर तीच पोकळी तुमच्या आयुष्यात निर्माण व्हायची? प्रश्नच नाही. ती अगदी ती नाळ तेव्हापासून बांधलेली आहे तेव्हापासून. म्हणजे आई वडील ज्यावेळेस जायचं ना, आता आमचे ते दसऱ्या दिवाळीच्या याच्यामध्ये जायचो, कुठला सण नाही, काही नाही, उगाच आपले लाडू करायचे, आणि त्याच्यासाठीचे त्याच्यात शेतीचे उद्योग असायचे, खळे असायचे, बाजरीच्या काढण्या असायच्या, परत पेरणीचे दिवस असायचे, ज्वारीचे, असं सगळं असायचं. आणि त्याच्यात कसलं आले काही म्हणजे अनुभव नाहीच आहे काही त्याच्यासाठीचा. म्हणजे ज्यावेळेस असं आम्ही कारखान्याला जायला त्यावेळेस बेलापूर म्हणायचो. कुठं जाणार, बेलापूरला जाणार, तर आता माहीत नाही. आता बेलापूर नावाची गावं आहेत हे कळलं, पण त्यावेळेस कुठे गेले तर बेलापूरला गेले. तर
आणि मग त्यावेळेस आईवडिलांना वाटे लावताना तुम्हाला सांगतो जशी आधी लेख वाटे लावतात ना, आम्ही अक्षरशः तसे रडून रडून सगळं म्हणजे पाठवायचं. कारण त्यावेळेस अशा गाड्या वगैरे नसायच्या, कुठल्या मोठ्याल्या ट्रक वगैरे काही नसायचं. त्याच्यामुळं आम्ही जे काही पाठवायचो त्यांना ते बैलगाड्या असायचे. याच्या गाडीत आपली पेटी द्यायची, त्याच्या गाडी 2-3 गोवाने, त्याच्याकडं धान्य, असं करत करत ते सगळं असायचं. आणि वाट्या लावताना मग हमसून 2-4 दिवस त्याच्यातून उरगडायचंच नाही. मग ते एक खूप हे जायचं, म्हणजे काळजाला त्रास व्हायचा त्या घटनेचा सगळा. बरं, मग आता हा प्रवास सुरू असताना मग तुम्हाला हे बालग्रामची संकल्पना कधी तुमच्या मनात आली आणि तुम्ही निश्चय कधी केला की अनाथ मुलांसाठी मला कार्य करायचे? एक तर असं ठाम ठरवलंच नव्हतं. याला असं अनाथ मुलं वगैरे त्यावेळेस कल्पनाही नव्हती. तुम्हाला सांगतो मी चालू होतं म्हणजे आता अशा मुलांसाठी काम करायचं, तर गृहीत काय धरलेलं, अशी मुलं एकत्र आणायची आणि त्यांना फक्त आपल्याला सांभाळायचं, असं साधं गणित धरलेलं. त्यांना आणायचं, ठेवायचं आणि शाळेत पाठवायचं, बाकीचं प्लॅन काहीच नाही. आणि हे काम करायचं तर मग आपल्याकडे 10-5 रुपये पाहिजे, मग आपण काहीतरी काम करायला पाहिजे, म्हणून मग गाव सोडलं आणि औरंगाबाद गाठलं. औरंगाबादला गेलो, 5-6 महिने काम केलं, वेगवेगळ्या ठिकाणी काम केलं. आता ते काम म्हणजे तुम्हाला सांगतो, आपण म्हणतात ना की त्याच्यासाठीचं की माणूस मेल्याच्या नंतर नरक वगैरे उपसतो. तर मी एका घरी कामाला होतो, एका याच्यासाठीचं. त्या बिचाऱ्याचं चेंबर चॉकअप व्हायचं आणि त्याचं चेंबर चॉकअप व्हायचं म्हणून मग मला ते 5 लिटरचं ड्रम ते कापून आहे ना, मी तो नर्क उपसून टाकलेला. म्हणजे ते हागणं मुतणं वगैरे जे त्याचा चेंबर चॉकअप व्हायचा, ते मला दर 4-8 दिवसाला ते करायचं. असं करत होतं मी. 1-2-4 महिने केले, त्याच्यानंतर परत दुसऱ्या ठिकाणी 1-2 महिने गेले आणि असं एक दिवस झटका आला. 5-7 महिने गेले तर आयुष्याची आणि परत मी काहीच करू शकत नाही. म्हणजे मला खूप त्रास व्हायचा त्या गोष्टीचा त्या. आणि ठीक आहे, गृहीत मला असं वाटलं की हे झालं, माझे 6-7 महिने गेले आयुष्याच्या. आणि हे 6-7 महिन्याच्या ऐवजी 60-70 वर्ष धरून आहे ना माझे गेले आयुष्याच्या. नंतर मी काय राहिलो, काहीच नाही ना, मी काहीच नाही केलं. आणि मला ते कुठं तर एवढं क्लिक झालं, मी सरळ जे लवाजमा होता सोबत, काही एक पिशवी होती त्याच्यात कपडे होते, ते सरळ घेऊन गेवराईला आलो. तर गेवराईला येण्याच्या पाठीमागं कारण एक होतं की त्याच्यासाठीचं की गेवराईत लालबत्ती भाग खूप जास्त होता, म्हणजे रेड लाईट एरिया. त्याचबरोबर इथं मागासवर्गीय समाज इतर तालुक्यांपेक्षा खूप जास्त प्रमाणामध्ये, इथं बालविवाहाचं प्रमाण खूप जास्त आहे मोठ्या प्रमाणामध्ये. त्याचबरोबर इथं बंजारा समाज असल्यामुळे या लोकांचं मायग्रेशन खूप मोठं होतं, ऊसतोडणीसाठी जातात. जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या पण याच्यामध्ये म्हणजे अलीकडच्या काळामध्ये एक जिल्ह्यामध्ये. त्याच्यानंतर जसं पुढे जात चाललो की त्याच्यामध्ये एकेरी पीक पद्धती, त्याच्यामुळे आत्महत्याचं प्रमाण खूप जास्त वाढलं. अशा खूप सगळ्या गोष्टी मला निदर्शनास आल्या, अर्थात ह्या नंतरच्या टप्प्यामध्ये. पण सुरुवातीला वाटलं की इथं काम करायला पाहिजे, रेड लाईट एरिया होता त्याच्यामुळे. आणि इथं येण्याचं दुसरं एक महत्त्वाचं कारण की जिथं मी काम करत होतो तिथं असाच एक सहकारी भेटला आणि त्याची सासरवाडी गेवराई होती. त्याचे सासू सासरे औरंगाबादला होते, तर ते म्हणे तिथं माझे सासू सासरे इकडं आलेले तर तुम्ही जे करायचं म्हणताय ना बा, म्हणजे त्याला सांगायचं की बा असं काहीतरी करा वाटतंय त्या. म्हणजे ही संकल्पना अगोदर बोलून दाखवली तुम्ही? हां, मी बोलून दाखवलं. बरं, त्याच्यात मित्रांनाही सांगितली. तुम्हाला सांगतो, मित्र लगेच म्हणले संस्था आपण म्हणजे याच्यासाठीचं भानगडीत काही डोक्यावर बिक्यावर पडला काय. बरं, ते समवयस्क मित्र 10वी-12वीतले त्याच्यासाठीचे गावाकडचे, आपण संस्था ठिकाण अनाथ आश्रम म्हणजे ते मजुरीचं काम करत असताना तुम्ही ही संकल्पना मित्रांसमोर मांडली? याच्यासाठीच मांडलं होतं, त्याच्यासाठीच. कारण अनाथ आश्रम म्हणजे कुठे आम्ही सिनेमात बघितलेले, त्याच्यामुळे ते तसं याच्यातलं दिसायचं की हां हे अशा पद्धतीचं असतं आणि होईल बा असं याच्यासाठीचं. आणि त्या माणसानं सांगितलं की माझ्या सासरीची जागा आहे, तो इथंच आहे पडीक पडलेली, तुम्ही जाण तिथं चालू करा. म्हणून मग ते सगळं उचलला, पिशवी उचलली आणि गेवराईला आलो. तर गेवराईला आलो, ती शेती माळीहुरा नावाचं गाव आहे, त्याच्या थोडंसं लागून होते, काही माहीत नाही, काही नाही. तिथं गेलो, त्यांनी म्हणले आहे ती जागा, त्याच्यासाठी एक खिशात फक्त 5,000 रुपये कामाचे आलेले. आता करायचं काय म्हणून गेवराईत जरा काय केलं, मोंड्यात फिरलं. म्हणलं आता आपल्याला उभं करायचं तर लोकांना भेटावं, तिथून विचारावं, हे करावं. मग लोकांकडे जायचं, त्यांना सांगायचं की असं अनाथ आश्रम चालू करायचं आहे बुवा, अशी मुलं ठेवायची, तशी मुलं ठेवायची. बरं, एकतर मी गेवराईत नौखा, कुठून आलो काय आलो काही तपास नाही त्याच्यासाठीचा. बरं, आणि ही लोक सगळे व्यावहारिक त्याच्यासाठी, माझ्यावरती विश्वास ठेवण्याचं काहीच कारण नाही लांबपर्यंत. ते वय काय होतं? वय नव्हतं त्याच्यासाठीचं. म्हणजे तुम्हाला सांगतो, आता तुम्हाला हे वाटेल, मी मस्तपैकी ते पांढरा असा, म्हणजे मी जरा असं भरपूर अंगानं दिसावं म्हणून असा ढगाळढुगाळ शर्ट शिवलेला, मस्तपैकी शर्टिंग वगैरे केलेली, खाली पायात लाल स्लीपर वगैरे. आणि मग दुकानदाराला ते पण मी मागत काय होतं उधारीवरती,
उधारीवरती मागायचं तुम्हाला सांगतो. म्हणजे लोक तेव्हा तुम्ही मदत नाही मागितली? मदत नाही मागितली, मी उधारीवरती मागत होतो. अच्छा. मदतीचं देणार कोण येतं? माझ्याकडे मुलं नव्हते, काहीच नव्हते, मी फक्त एकटाच होतो. म्हणजे ताईची मुलगी आणली नव्हती, काहीच नव्हते. मी त्यांना ज्यावेळेस सांगायला लागायचं ते उगस हे करायचे, म्हणजे आता काहीच नव्हता अर्थ त्याच्यामुळे. 4 दिवस झाले, 8 दिवस झाले, चांगलं 10-15 दिवस झाले तरी काहीच मिळ लागला. पण मग जरा म्हणलं थोडंसं आपण बोलण्याची पद्धत बदलू याच्यासाठीची, आणि मग थोडंसं खोटं बोलायला सुरुवात केली. किंवा खोटं म्हणजे कसं की मी तुमच्याकडनं 10 रुपयाची वस्तू घेते ना, तुम्हाला मी 4 दिवसात पैसे देतो, तुमच्याकडनं 8 दिवसाचे पैसे 15 दिवसांनी देतो, असं जरा थोडंसं. त्याच्यात मग बल्ली, ते पत्रे, त्याच्यानंतर चौकटी, दरवाजे, फरशी बिरशी, ते खेळापट्टी, असं काय सगळं असं हे थोडंसं खोटं बोलल्यानंतर कळायला लागलं की लोक ताजा वायदा केला की लगेच देतात. की लगेच मग ते ताज्या वायद्यावरती सगळे ठरवून दिले त्याच्यासाठीचं, की लगेच पटापट पत्रे बित्रे आणले. आणि मी त्यावेळेस एक 75 पत्रे घेतले, वरती 15 पत्रे आणि बाजूनी 60 पत्र्याचं, असं एक साधारण 3 खोल्याचं उभं केलं. ते 3 खोल्याचं उभं केलं तर जेमतेम उभं झालं होतं. त्याच्यातून 4-2 लोक ओळखीची झाली होती, काहीतरी उद्योग करायला लागला बघ इथं आमकाम. काय बरं, मी संस्थापकी म्हणून हे सांगत नव्हतं, हे बरं आहे. मला म्हणायचे तू म्हणजे कोण आहे याच्यासाठीचा करणारा? मी त्यावेळेस अक्षरशः माझं नाव वेगळं हे केलं होतं. मी संतोष दर्जे आहे त्याच्यासाठी, पण एक मोठा माणूस आहे, तो औरंगाबादला राहतो आणि मी फक्त कामगार म्हणून त्याच्याकडे काम करतो. मी म्हणल्याच नंतर मला माहिती की हे कशातच नाही, हा म्हणजे विश्वास ठेवायचा तर काहीच नव्हता, त्याच्यामुळे थांबून नाही घेणार जवळ. म्हणून मी औरंगाबादला एक माणूस आहे तिकडे त्यांची चालू आहे, दुसरी इकडे चालू करायची, म्हणून मग मी इथं करतोय. आणि मग ओळखी पाळखी झालं होतं, पत्र्याचं छप्पर झालं डोक्यावरती. आणि झालं काय की आता मुलं आणायला पाहिजे तर किराणा 1 महिन्याचा उधारीवरती भरून ठेवलेला. आता मग मुलं आणायची तर वेगवेगळ्या ठिकाणी तांड्यावरती वगैरे फिरलो, तिकडंच खाली गेलो, तसंच जायचो तांड्यावरती वगैरे, सांगायचो लोकांना, भेटायचो वाडी वस्तीवरती, सगळ्यांना सांगायचो. आपले काही चहाच्या टपरे असतील, म्हणजे केश कर्तनालयाची दुकानं असतील, शाळा असतील, ग्रामपंचायत असतील, अशा सगळ्यांना सांगायचो मी. तो लोकांना विश्वासच यायचा नाही. बरं ते अवताराचा की शर्टिंग स्लीपरवरती केलेली, त्याच्यामुळं मे महिन्याचे दिवस, एप्रिल मे महिन्याचे दिवस आहे. आणि त्यावेळेस आपल्याकडं आप्पा पसरलेली असायची की बा पोरं धरीवाले येत होतं, ते पोरं धरून येत होतं. त्याच्यानंतर मोठ्याल्या शहरात इमारती असतात त्याच्या पायात घालतात, कुठं त्या तलावाच्या याच्यामध्ये घालतात, पुलात घालतात, असं काय त्याच्यामुळे माझ्यावरती विश्वासच ठेवायनं. आणि ते पोरधरीच्या माणसाबद्दल आणि माझ्याबद्दल जरा ती इमेज सेम जुळायला लागली ना, त्याच्यामुळे तर काही हेच नव्हतं. आणि ते सगळं हे करत करत म्हणा की त्याच्यात मला 7 लेकरं सापडली. म्हणजे प्रत्येक 4-2 दिवसात एक हाती लागायचं आणि त्यांना काही वेळी सांगायचं. म्हणजे एकदा घेऊन गेलो का त्यांचं लग्न करतो, हे करतो, ते करतो, नोकरीला लावतो, तुम्ही अजिबात बघायची गरज नाही. बरं एवढं सगळं करून त्यांना सगळ्या, आता ते खोटं बोलण्याचं त्याला काय म्हणते तर समजून घ्या तुम्ही. तर सगळं असं खोटं बोलून मग त्या ठिकाणी त्यांना ती मुलं घेऊन आलेलो. आणि एक स्वतःचं जे स्वप्न होतं ना, लहानपणीपासून बघितलेलं की आईवडिलांच्या गरिबीमुळे मला कधीच पाठीवरचं दप्तर मिळालं नाही, कधीच पायात बूट नाही, सॉक्स नाही, किंवा तशी कधी शाळाही नव्हती, किंवा वह्या पूर्ण पाहिजे तर कंपास. 4 चौघाचं जे मुलांचं आयुष्य असतं ते तुम्ही कधीच नाही, कधीच नाही, जागताच नाही आला. आणि मग तशा सगळ्या गोष्टी ह्या लेकरांना आपण दिल्या तर काय फरक पडेल. त्याच्यामुळं मग मी काही दुकानदारांकडे उधार मागितलं, त्यांनी पण उधार दिलं ते सगळं साहित्य. आणि एक छान एक स्कूल किट म्हणता येईल आपल्याला त्याला, तशी एक मस्त उभं करून दिली. मुलांना युनिफॉर्म, टाय, बेल्ट वगैरे सगळं दिलं. आणि त्या मुलांचे तोपर्यंत दाखले घेतले नव्हते, आता पोरं आले सगळे याच्यासाठी चाले. तुम्हाला सांगतो महिनाभराचा किराणा आणला होता आम्ही. असंच आता स्वयंपाकवाली बाई काही नसायची, मी काय करायचं आपलं कधी शिरा, कधी पोहे, कधी आपली खिचडी, जमल तसं आपल्या याच्यातच चालू होतं. आता ते उधारीचं सामान महिनाभराचं आणलं होतं, पण आता ते 5-7 मी त्यांनी कधी खाल्लेलं नाही, मी कधी खाल्लेलं नाही, म्हणजे खूप तुरळक वेळा संपर्क आलेला लहानपणी, तो विषयच नाही. मग आम्ही सगळं पोह्यावरून शिऱ्यावरतीच रट्टा लावला ना. ती महिनाभराचं होतं, ती 8 दिवसातच संपून गेलं नाही. एका बसणीला आम्ही 2.5 आणि 3 किलो खायचो पोहे बी. ते म्हणजे जेवणच म्हणत आहे. असं सगळं करायचं. ते हा म्हणतं किराणा संपला, पोरं काय करायचं, यांच्या शाळेत ॲडमिशन केलं पोरांनी, ते सगळं स्कूल किट वगैरे सगळं अनुभवल्याच्या नंतर ते काय परत जायला तयार होईनात. बरं त्यांचे दाखले पण मी आणलेले नव्हते, तेव्हा सांगता येत नाही म्हणलं आपलं कुठपर्यंत जाऊ आपण, त्याच्यामुळे तुमच्याकडे राहू द्या, जर हे राहिले तर मग घेऊन येतो म्हणून. मग त्याच्यासाठी पण पोरं रमले ना, मग आता काय करायचं, किराणा संपला, मग परत एक दाखले वगैरे आणले, मग आता काय करायचं हा प्रश्न निर्माण झाला.
म्हणलं चला आता आपण काय करूया, असंच मदत मागूया. आता पोर 14 वय त्याच्यामुळे मागायची खूप लाज वाटायची की कोणाला मागायचं म्हणून. मोठी बिल्डिंग दिसली का मग तिथं मागायला जायचं, मोठं दुकान दिसलं का तिथं मागायला जायचं. मागायला तरी काय, तिथं आम्ही असं असं करतोय, हे असं असं आश्रय, बरं पुरावा काहीच नाही आपल्याकडे. चॅरिटी कागदोपत्री काहीच कमिशनरकडे नव्हतं. नोंद नाही, कुठल्या शासनाच्या परवानगी नाही, एखादी पेपरला आलेली बातमी नाही, मुलांचं काही नाही. आपलं एक लेटर हेड छापलेलं आहे, त्याच्यावरती 4 ओळी प्रिंटिंग असं छापून घेतलेलं, प्रिंट करून घेतलेलं, आणि ते सगळं घेऊन जायचं आणि लोकांपुढे मांडायचं. लोक ते आता त्यांचा पैसा असल्यामुळे ते तर काही विषय नाही. मग ते काही त्याच्यात 10-5 रुपये द्यायचे, काही परत हाकलून लावायची, काही नाही नाही ते बोलायची, आला कुठून, चालू कधी झाले, कोण आलं होतं उद्घाटनाला, कशाचं हे, असं सगळं सगळं करत राहायचं. आणि मग त्यावेळेस कळत गेलं की म्हणजे आपल्यावरती जर पाठीवरती हात जर नसेल, आपल्याला वाली नसेल, तर आपला वाली कोणीच नसतं त्याच्यासाठी. आणि मग ते खूप जाणवायला लागलं मला त्या गोष्टीचं. आणि मग मी साधारण 2004 ते 2011 पर्यंत घरोघरी जायचो, दुकानी जायचो, गावोगावी फिरायचो, सगळ्या कार्यालयात जायचो, सगळीकडे अगदी सगळीकडे फिरायचो. तिथं जायचो आणि जे काही 10-5 रुपये मिळतील, दाना मिळेल, कपडा लत्ता मिळेल, वह्या पुस्तकं मिळतील, असं सगळं गोळा करायचो आणि आणून ते हे करायचो, लेकरांना खाऊ घालायचो सतत. म्हणजे दुसरा काही उद्योगच नव्हता, ते आणायचं आणि फक्त घालायचं एवढंच. तुम्ही हा म्हणजे ते- प्रवास सांगताय, हे प्रवास सांगताना फार ऐकताना बरं वाटते, पण प्रत्यक्ष करत असताना फार अडचणी आल्या. तर हे सगळं करत असताना अशी काही घटना किंवा एखादा प्रसंग की तो फार असं वाटलं असेल त्या ठिकाणी की मी का करतोय, कशासाठी करतोय मी? तसं खूपदा वाटायचं, तुम्हाला सांगू. एक तर काही कळायचं नाही त्याच्यामुळे हे आणि खूपदा असे प्रसंग यायचे, तुम्हाला सांगतो. रात्र डोळा लागायचा नाही. बरं, एक दिवस तर काय झालं, ते जिकडे शेतात बसताना चालू केलं होतं, तिथं रात्रीची वेळ होती, अशीच संध्याकाळी त्या एका लेकराला चावलं विंचू. म्हणजे ते अर्थात आता सांगतो, पण त्याला ज्यावेळेस चावलं त्यावेळेस काहीच कल्पना नव्हती, म्हणून त्याला ते 3-3.5 किलोमीटरचं अंतर, रात्रीची वेळ झालेली, वरून रिपरिप पाऊस पडतोय, ते पोरगं बोंबलायला लागलं, काय करावं काही कळा नाही, तर लाईट नाही, काही नाही. मग त्याला तिथून खांद्यावरती आणलं, जवळपास 2 तास चा वेळ लागला त्याला घेऊन यायला. दवाखान्यात आणलं, डॉक्टरला अंदाज येईना गेलं, मग त्याला जिथं हे झालं तिथं इंजेक्शन दिलं, ते बरं वाटलं. मी डॉक्टरला म्हणलं मी याला घेऊन जातो याच्यासाठीच. माझ्याकडे काय त्यावेळेस 67 रुपये खिशात होते, बाकीचे काही पैसे नव्हते. म्हणले इंजेक्शनाचे पैसे काय होतील, 20, 25, 30, 50 रुपये बाकीचे आहेत म्हणले त्यासाठीचं. आणि डॉक्टर म्हणले तुम्हाला माहिती की नेमका काय चावलं, लेकराला विचारलं तर त्याला काहीच माहीत नाही. म्हणजे मग आता तुम्ही जर घेऊन गेला तर ते जर काही कमी जास्त झालं, मेलं गेलं तर त्याचं कोणावरती, मग तर लाल दिवे लागले, काय करणं असं याच्यासाठी. मग काय केलं की म्हणलं ठीक, मग तुम्ही म्हणता तर त्यामुळे थांबावं लागेल, गेलं तर तुमच्यावरची जबाबदारी. मी थांबलो, तुम्हाला सांगतो, मी थांबलो. सकाळी ते 11 वाजताची वेळ झाली, नंतर डिस्चार्जची वेळ आली. मला डॉक्टरांना म्हणलं आता हे करा, आणि डॉक्टरांनी बिल काढलं 2200 रुपये आणि खिशात 67 रुपये. बरं, काही कोणी गेवराईत ओळखीचं नाही, पाळखीचं नाही, काही नाही, कोणी रुपया पण देत नाही. आता करायचं काय असं याच्यात ते झालं. मग जिथं होतो त्या ठिकाणी परत गेलो मी, आणि तिथं काशीनाथ मामा म्हणून एक काशीनाथ राठोड नावाचे ग्रस्त आहे, ते शेती लागून होती, त्यांना गेलो. त्यांच्याकडं 5000 रुपये 7 रुपये टक्क्यानं आणले. त्या पोराचे 2200 रुपये दिले, त्याला सोडवलं आणि परत तिथं नेलं. त्याच्यानंतर त्याच्यातले तुम्ही त्या डॉक्टरांना सांगितलं नाही तुम्ही असं काही काम करताय? म्हणजे हे सांगायचं असतं किंवा हे समाजाचं काम असतं, याला सामाजिक काम म्हणतात. शपथ काही कळत नव्हतं, काहीच नाही, काही नाही. याला सामाजिक काम म्हणतात. याच्यात समाजाच्या माध्यमातून करायचं असतं किंवा समाज याच्याकडे येत असतो, अजिबात नाही माहिती, कसलाही विचार न करता अजिबात नाही. हे मला फक्त कळालं कधी, तुम्हाला सांगतो, 2009ला कळालं. मी एकदा डॉक्टर आबे बंगांच्या शिबिराला औरंगाबादला गेलो होतो, आणि तिथं कळालं माझ्या समवयस्क खूप सगळी मुलं जमा झालेली, जवळपास 100-150 मुलं. आणि म्हणजे मला त्यावेळेस वाटायचं ना की उगाच एक डोक्यात हे असायचं, मला लई समाजकार्य वगैरे हे नाही, पण मी असं करतो तसं करतो असं वाटलं. आणि मग नंतर मला खूप मोठा समूह दिसला. अरे, आणि बऱ्याचदा तसं असंही वाटायचं की माझ्या समवयस्क लोक अशी दुकानावरती बसलेली असायची, गल्ल्यावरती बसलेली असायची, ती पैसे द्यायची नाही आहे, हाकलून लावायची, काही बाई बोलायची, त्याचा खूप त्रास व्हायचा त्याच्यासाठी. आणि ज्यावेळेस मग ह्या सगळ्या याच्यात आलं, ते सामाजिक कार्यकर्ते वगैरे असं तसं हे त्यावेळेस वाचनात आलं. दुर्दैव म्हणा, बाबा आमटे त्याच दरम्यान 2009मध्ये वारले, आणि लोकसत्ताला खूप मोठं पान त्यांच्याबद्दल लिहून आलं याच्यात. मग त्याच्यात हे अनाथ वगैरे त्याचा बराच खूप मोठा उल्लेख आला होता. तोपर्यंत माझी पेपर लावायची ऐपत नव्हती, म्हणजे पेपरच्या माध्यमातून कळलं असं तर अजिबात काही नव्हतं, एवढं भयानक होतं.
आणि ते सगळं झाल्याच्या नंतर मग त्या लेकराच्यामुळे परत गेवराईत बसताना हलवलं. म्हणजे मुलांची गैरसोय होते म्हणून तुम्ही हा, गेवराईत येण्याचा गैरसोय निर्णय म्हणजे कसं तिथून इकडं आणायचे, परत इथं शाळेत हे करायचे, त्याच्यात परत अशी काही घटना घडली, एखादा लेकरू गेलंच तर हवं गेली आणि धावं गेली, बोंबलत बसावं लागलं. परत बिनकामाचं म्हणजे गेलं जेलमध्ये. म्हणजे तुम्ही, मला असं जाणवतं तुम्ही चांगलं काम करण्यासाठी, चांगला उपक्रम राबवण्यासाठी प्रत्येक ठिकाणी तुम्हाला खोटं खोटं बोलावं बोलावं लागलं त्याच्यासाठीच. म्हणजे आई काय त्यावेळेस घरी फक्त आईच होती त्याच्यासाठीची. त्याच्यामुळं कसं होतं की असं ठरवून नाही, पण जे मनाला त्यावेळेस वाटलं ना, प्री प्लॅनिंग काहीच नाही तुम्हाला सांगतो. जे मनाला वाटलं की आता उगाच कशाला ताप द्यायचं, आपलं झालं तर झालं ठीक आहे, नाही तर मग परत कुठंतरी हे करता येईल. नंतर मग गेवराईत आलो, एक घर किरायाचं केलं, तिथं राहायला सुरुवात केली. मग त्या घराचं कधी किराया द्यायला नसायचं, कधी लेकरा बाळांना खायला नसायचं, दुखणी खुपणी कपडा लागता, शालेय साहित्य नसायचं, वन इकडे तिकडे फिरायचं, गावोगावी फिरायचं, जे मिळेल ते आणायचं घालायचं. त्याच्यात परत स्वयंपाक करण्यापासून तर थेट मंत्रालयापर्यंतची कामं. आता मंत्रालयात मी डायरेक्टच जायचं नसतं हे आता कळतं. मी म्हणजे त्याला एक म्हणजे गोष्ट अशी घडलेली. मी एकदा सगळ्या मुलांची प्रोफाईल सगळी तयार केलेली, एका फाईलमध्ये सगळे गठ्ठे टाकलेले. असं माझ्याकडे 20-25 लेकरं नंतर आली. म्हणजे हे तुम्ही सरकारकडे का जात नाही, तर सरकारकडे द्यावा लागतो, ते पैसे देतात, हे करतात. म्हणून मी काय केलं, असं मस्त की एवढी मोठी फाईल तयार केली. आणि मग नंतर कळालं ते महिला बालकल्याण मंत्री हर्षवर्धन पाटील येतं असं सांगण्यात आलं. आणि ते कुठं राहतात, इंदापूरला, मुंबईला राहतात. म्हणून मुंबईला काय द्यायची आपल्याला जावं लागतं म्हणून कल्पना नव्हती. मी हर्षवर्धन पाटील मग इंदापूरला असतात म्हणून कळालेलं. मग इंदापूरला गेलो, तिथे विचारलं तर ते म्हणे इकडं काय मुंबईला असतात. मग मुंबईला चक्रा मारल्या. मुंबईतून मग ते म्हणे ते काय इकडे थोडेच भेटतात तुमच्यासारख्याला, तर आपल्याला काय सरकारी कार्यालय म्हणजे तहसीलही मोठा झाला. मग त्यांनी सांगितलं की त्यांचा तिकडं चक्रा मारल्याच्या नंतर इंदापूरला एक कार्यक्रम आहे सामूहिक व्यवसायाचा, तिथं भेटतील ते तुम्हाला. मी मस्तपैकी अशी तीच फाईल सगळं घेऊन त्यांच्याकडं गेलो. आता तिथं काही लोक भेटून देण्यात, पण त्यांना सांगितलं बीडवरून अशा कामासाठी आले. मग ते ठीक आहे म्हणे, येऊ द्या. PNनं सांगितलं असं ते मोठं तिवाडं वगैरे घेऊन गेलो त्यांच्याकडं. मग हर्षवर्धन पाटलांकडे गेलो, त्यांना लगेच आपलं आता बोलायची विलायची अक्कल नाही. म्हणलं मी असं करतोय, मला तुमचं म्हणजे ग्रँड पाहिजे पुरं सांभाळायला. त्या विचारांनी काही नाही केलं, माझ्या हातातलं तो प्रस्ताव घेतला सगळं, त्याच्यासाठीचं थोडंसं वेळात काढून अगदी 1-1.5 मिनिटामध्ये सगळं बघितलं. ते म्हणे तू आला कुठून, काय कुठून, अशी थोडीशी विचारपूस केली. मग ते शांतपणे म्हणाले, हे सगळं काम करण्यासाठी ना आम्ही प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एक कार्यालय काढलेलं आहे. हे तू काय कर, त्या कार्यालयात नेऊन दे, त्या माझ्याकडे येईल, नंतर मग मी ग्रँड देईल. आणि त्याच्यानंतर कुठं मग मी महिला बाल कल्याण कार्यालयात जायला लागलो, थोडीशी मुलांच्या संदर्भातलं कळायला लागलं, कायदेशीर चौकटी काय ते कळायला लागले. त्याच्यानंतर मग एक बाबी पूर्ण करायला लागलो, चॅरिटी कमिशनरकडे जायला लागलो, तिथालच्या नोंदण्या, नंतर वेगवेगळे रजिस्ट्रेशन नंबर वगैरे हे असं काय काय घ्यायला लागलं. म्हणजे याच्यासाठी अर्थात लोकांनीच सगळं त्याच्यासाठी सांगितलं. हे करत असताना तुमची सुरुवात 7 मुलांपासून. हो सगळे. आणि मग नंतर मुलं कशी वाढत गेली, तुम्हाला संघर्ष करावा लागला नंतर हे मुलं मिळवण्यासाठी? नाही, नंतर नाही संघर्ष करावा लागला. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो अशा गोष्टी घडत गेल्या की ते जिथं आता ग्रामीण भाग आपला मदतीच्या मागण्यासाठीचा, की कोणी दारातून कमीत कमी हाकलून देत नाही त्याच्यासाठीचा. जिथं 10 नाही तिथे 1 रुपया देतात, काही ना काहीतरी ओंजळभर धान्य वगैरे देतात. त्याच्यामुळं ग्रामीण भागात खूप मागायचं. आणि मग त्यावेळेस असं फिरणं व्हायचं, तर मग लोक बोलायचे की बा आमच्या गावात आहे आमक्याचं पोरगं आहे, कुणी म्हणायचं आमच्या नात्यागोत्यातलं आहे, कुणी म्हणायचं आमच्या जवळचं आहे. मग समजा शिक्षक लोक असतील, ग्रामपंचायतीचे सदस्य असतील, हॉटेलवाले असतील, दुकानवाले असतील, तर असे लोक सांगायचे. मग त्या पोरांना तुम्ही घेता का त्याच्यासाठीचं वनवाशीचं असंच? हां, मग घेतो त्या मुलांना. मग तशी मग ती मुलं पण येत चालली. पण ती मुलं तुम्ही तुमच्या ह्याच्यात बालग्राममध्ये घेण्याकरता तुम्ही कशी चाचपणी करता, कसं म्हणजे काय ठरवलंय कसं? आत्ताची त्या प्रक्रिया वेगळी. त्यावेळेस काही बालकल्याण समिती वगैरे नव्हते, त्याच्यामुळे काय वाटायचं असं काही आलं की त्यांना सांगायचं आणि ते घेऊन या म्हणायचं. मग ते घेऊन यायचे, मग तसं आपण घेत राहायचो. पण नंतर आताच्या याच्यामध्ये त्याची सगळी खूप प्रक्रिया बदललेली आहे. सुरुवातीच्या काळात नव्हतं, पण मग अशा पद्धतीनं लोकांकडे जाऊन मग ती लोक सांगायची, त्याच्यातून मुलं येत गेली. दरवर्षी 4-5 वाढायची, असं भर पडत राहायची, मग मुलं वाढवत जायचं, असं व्हायचं. आणि नंतर मग कळत गेलं की आता हे सगळं होतं. शासनाची एक प्रकारची कामं चालू होती, आयुक्तालयात चक्रा मारत होतो, मंत्रालयात मारत होतो, आणि मुलांच्या पॉलिसीज समजून घेत होते की मुलांच्या कायदे काय असतात, तर कशा अंतर्गत आपण काम करतो, हे मग नंतर कळायला लागलं ह्या सगळ्या गोष्टी. आणि मग त्याची अधिकृत नोंदणी पाहिजे, ते महिला बालकल्याण खात्याकडे करायला पाहिजे, मुलं कुठली घ्यावात, काय करावीत,
या सगळ्या गोष्टी मग चाचपणी करायला लागलो आणि मग कामाचा क्रायटेरिया गेल्या एक 6-1 वर्षापासून मग ठरवून घेतलं की कुठल्या प्रश्नांवरती काम करायचं. मग ठरवलं की पूर्णतः अनाथ असणारी लेकरं, म्हणजे ज्यांना आई-वडील नाहीत अशी. पूर्णतः तशा पद्धतीची लेकरं, तुरुंगात शिक्षा भोगणारे कैदी असतील त्यांची पाल्य आणायची. त्याचबरोबर लालबत्ती भागामध्ये काम करणाऱ्या महिला आहेत त्या महिलांची मुलं आणायची. जे आत्महत्याग्रस्त शेतकरी असतात त्यांची मुलं, विधवा, परित्यक्ता, घटस्फोटित असे वेगवेगळ्या कारणाने तो क्रायटेरिया ठरवलं होतं प्रायोरिटी कुठल्या याला काय वगैरे कर. मग तशा मुलांना आम्ही ते प्रवेश द्यायला ठरलो. ते अर्थातच महिला आणि बालकल्याण समितीच्या मार्फत ते सगळा प्रस्ताव त्यांना दाखल करायचा, अमुक कारणामुळं मुलगा घेण्यायोग्य आहे त्याचे सगळे डॉक्युमेंटेशन त्यांना सादर करायचं आणि मग त्यांच्याकडून ती ठेवण्यासाठी परवानगी घ्यायची. अशी प्रक्रिया ही आता चालू आहे आताच्या ह्याच्यामध्ये. बरं मला सांगा की ठीक आहे, कसलंही प्रशिक्षण नाही, फक्त एक विचार की मुलांना आपल्याला अनाथ मुलांचा सांभाळ करायचा, काहीच नाही, म्हणजे वय तुमचं तेवढं नव्हतं. नाही अशा वेळेस जी मुलं तुम्ही आणली, आता साहजिकच आहे, मुलं वेगवेगळे, आपल्या घरातलं एक मूल सांभाळायचं म्हणतं आपल्या नाकी नऊ येतात, पण वेगवेगळ्या ठिकाणची तुम्ही मुलं एकत्र जमा करतात, त्यांना सांभाळतात, तर ह्या मुलांचं संगोपन कसं करता? मग तुम्हाला त्रास होत नाही सुरुवातीला येताना मुलं आल्याच्या नंतर? एवढा पहिले याच्यात एवढा त्रास व्हायचा ना तुम्हाला सांगतो. मला उगाच त्यावेळेस असं वाटायचं मी काहीतरी उपकार वगैरे करतोय का काय काय की म्हणजे यांच्यासाठी इकडं तिकडं भीक मागा आणा, यांना खायला घालणं आणि यांना त्याची काहीच काळजी नाही आहे. हाणामाऱ्या करते तर वस्तू चांगल्या वापरत नाही तर काही करत नाही तर यांना काहीच कदर नाही म्हणून वाटायचं की नको यांना हे करायचं म्हणजे. आणि खूप राग म्हणजे स्वतःच्या चिडचिड खूप व्हायची, त्रास व्हायचा, बरेचदा वाटायचं हे सगळं बंद करून टाकावं कारण ज्यांच्यासाठी करतोय त्यांनाच गरज नाही तर असं हे वाटायचं. आणि त्यावेळेस काही कळायचंही कारण नव्हतं बघा. नाही मग मुलं ज्यावेळेस मुलं ज्यावेळेस तुम्हाला या आश्रमामध्ये त्रास द्यायची, तुम्हाला असं वाटतं की मी काय करतोय किंवा जी भावना तुमच्या मनात येत होती, तर मग तुम्ही ते कसं सावरायचं की पुन्हा पूर्ववत कामावरती म्हणजे कसं रुजू व्हायचं, तुम्ही काम कसं सुरू करायचं पुन्हा? मला म्हणजे त्या गोष्टी आताही प्रेरणा देतात की मी हे काम कसं करत राहिलो. म्हणजे पैसा पाण्याची अडचण होती, ताणतणाव होतात, पण ज्यावेळेस यांचा भूतकाळ बघायचो ना तो खूप भयानक असायचा लेकरांचा. कारण कुणी आपल्याकडे आलं तर आपले म्हणजे मीच असं आगीत पडलेलं होतं, त्याच्यात अजून फुपाट्यात हे पडत होते. म्हणजे बऱ्याचदा मलाही खूप अपराधी वाटायचं की मी यांना काही चांगली गोष्ट वगैरे खायला देत नाही, गोडधोड करत नाही, कारण खायला काहीच नसायचं माझ्याकडे. म्हणून मला बऱ्याचदा स्वतः ज्यावेळेस मी आरशात सकाळी स्वतःकडे बघायला जायचो त्यावेळेस मलाच माझं रडू यायचं की म्हणजे खूप दया म्हणजे स्वतःची दया करण्याची इतका वाईट प्रसंग कोणावरती नसावा कदाचित तो, पण मला खूप अपराधीपणाचं वाटायचं. किंवा समजा मी यांना तिथून आणलं, काहीतरी देण्यासाठीच आणलं, यांना अमुक आई वडील नाही येतं, यांना काहीतरी चांगलं द्यायचं होतं मला आणि मी ते काहीच देऊ शकत नाही, तर मला कुठलाही नैतिक अधिकार नाही की बा यांच्या आयुष्याशी खेळायचा, त्याच्यामुळे हे परत तिथंच नेऊन सोडावेत का असंही वाटायचं. पण ज्याच्या वेळेस त्यांचं असं भूतकाळ बघायचं, काहींचे आई वडील म्हणा खूप भयानक परिस्थितीमध्ये गेलेले असायचं. म्हणजे याची घटना तुम्हाला सांगतो, एक जालन्याची घटना ज्या मला प्रेरित करत गेल्या खऱ्या अर्थानं. मुलांच्या भूतकाळ त्याच्यात नवरा बायकोचं म्हणजे थोडासा वाद झाला, त्याच्यातून नवऱ्यानं आत्महत्या केली. त्याच्यानंतर त्या बहिणीच्या भावाकडे जे काही मेवण्याकडे पैसे होते म्हणून त्या माणसाची ही आणायला गेली, म्हणजे मुलांची आई मामाकडे पैसे आणायला गेली. तो मामा तिला काहीतरी अभद्र बोलला, तिच्या चारित्र्यावरती काहीतरी संशय घेतला. ती घरी आल्याबरोबर तिनं अंगावरती रॉकेल ओतून घेतलं, जाळून घेतलं. लेकरू होतं 2.5 वर्षाचं, एक लेकरू होतं 4 वर्षाचं, काही त्यांना माहिती नव्हतं. आणि त्यांना त्याच्यानंतर ते एक आजोबा माझ्याकडे आले, त्याच्यासाठीचे त्यांचं साधारण 70च्या ह्याच्यातलं वय असेल. तुम्हाला सांगतो तो माणूस आला आणि सरळ सरळ पाया पडला. म्हणजे मी बोलतच होतो त्याच्यासाठीचं, समजूनच घेत होतो, ते काही बोलण्याच्या ह्याच्यातच नव्हता का सरळ सरळ खाली वाकला ना असं पाय धरला, मग काही करा हे लेकरं ठेवून घ्या तुमच्याकडं. म्हणजे मी किती दिवस आता माहीत नाही पुढे हे लेकराचं काय होईल काय नाही. तुम्हाला सांगतो मला त्यावेळेस एवढं म्हणजे हे झालं ना, वाईट वाटलं की म्हणजे मी एवढं काय चांगलं काम करतोय ना त्याच्यासाठीचं. म्हणजे त्या अजिबात मी त्या लायकीचा नाही, कमीत कमी वयाचा नाही, आणि एवढ्या वयस्कर माणसाने म्हणजे आपण जर काही करू शकत नसतो तर आपल्या इतकं दुर्दैव आपलंच आहे. म्हणून मग तशा ह्याच्यात ठेवत गेलो. त्यात दुसरा प्रसंग गेवराईतलंच आहे की एका मुलाची आई होती, तिनं अंगावरती रॉकेल ओतून घेतलं. 3 दिवस ती जळलेल्या अवस्थेमध्ये त्या घरामध्ये पडून होती. गेवराईचा बाहेरचा भाग आहे,
3 दिवस त्या अवस्थेमध्ये पडून जळून पडलेली होती. तिच्याकडं कुणीही गेलं नव्हतं, काही नव्हतं. नवरा नावाचा प्राणी कुठं गेला होता काही तपास नव्हतं. लेकरं गेवराईत भीक मागत होती. आजूबाजूच्या माणसांनी हे केलं, ते बघितलं. 3 दिवस झालं घर उघडलेलं नाही, आतून लावलेलं दिसतं म्हणून ते बघितलं तर वास आला. त्या बाईने दरवाजा माणसाच्या मदतीनं तोडला तर ती आतमध्ये जळून पडलेली होती. त्याच्यानंतर अंत्यविधीसुद्धा करायला कोणी नव्हतं. मग तशा ह्याच्यातली लेकर ज्यावेळेस असा भूतकाळ माहिती झाला ना, त्याच्यानंतर मग वाटायचं आपल्याला खाण्यापिण्याचं ठीक आहे. जसं मगाशी म्हणालो की पुढे जाऊन खूप चांगलं काही खातील पितील, पण आता आहे ना साधी चटणी मिरची भाकरी गरजेची आहे. ते वाटायचं म्हणजे पैशाची अडचण आपली आज नाही उद्या आहे. ते आणि आपण आता कामच असं करतो की ते भिकारपणाचं काम आहे, ते कधीच पूर्ण व्हायचं नाही. त्याच्यामुळं ह्या गोष्टी मग प्रेरित करत जायच्या की चला आता आपण आपलं आहे अडचण, ते कधी ना कधी कमी जास्त होईल. आणि वेगवेगळे प्रसंग असेही घडायचे, काहीच नसायचं घरात खायला प्यायला, आणि त्यास कोणीतरी एखादा अज्ञात माणूस यायचा आणि काहीतरी देऊन जायचा. मग असे सुखद प्रसंगही असायचे, पुढे घेऊन जाणारे की काही नावं ठेवणारे होते तर काही हात धरून पुढे घेऊन जाणारेही होते. त्याच्यामुळे बरं वाटायचं की हां चला काही ना काहीतरी होतंय, जाईल, हे दिवस जातील, माहीत नाही काय होते. तोपर्यंत बालग्राम वगैरे ही संकल्पना किंवा आपण आणखीन लेकरांना इथं सोबत देऊ शकू, आपलं काहीतरी होईल, अजिबात एक तरुण मुलगा एक बालक आश्रम चालवतो आणि या मुलांना घेऊन काहीतरी कार्य करतोय. असं करत असताना विश्वास ठेवणं फार अवघड गोष्ट आहे. पण असं कधी झालं का की कुठल्या पालकांना किंवा कुणी बाहेरच्या लोकांना असं नजर ठेवून होते की खरंच हा एक काय कार्य करतोय, कुणी आक्षेप वगैरे घेतला, काही त्रास झाला असा? हो, तसे बऱ्याचदा त्याच्या सुरुवातीच्या काळात सततच होत राहते त्याच्यात. आणि हे मुलांचं काम म्हणलं का तिथं खूप संवेदनशीलता बघितलेली जाते. पण त्याच्या पाठीमागं जी काही भूमिका आहे म्हणजे त्यांच्या पोरकेपणाला कारणीभूतही समाजच आहे, व्यवस्था आहे त्याच्यासाठीची, त्याचा विचारच नाही करत आहे माणूस सरळ सरळ. आणि मग तशी भरपूर सगळी म्हणजे मी काय करतोय, कशा पद्धतीनं करतोय. कारण मी गेवराईत असल्यामुळं मला खूप सगळ्या वेगवेगळ्या प्रसंगाला सामोरं जावं लागलं. मुळात मी या गावचा नसल्यामुळं ते एक स्थलांतरिताचा खूप जास्त त्रास झाला त्याच्यासाठीचा. त्याचबरोबर मग माझ्यावरती याचं चारित्र्यावर शिंतोडण्याचे प्रकारही झाले खूप सगळं. म्हणजे असा ताण असायचा, खूप सगळं नको नको वाटायचं. म्हणून मी रात्र आपलं बाहेर इकडं तिकडं फिरायचो. नंतर मग मी तिथून ते सगळं सोडलं. मला आता इथं राहण्यात मजा नाही. एकदा म्हणजे ते डोक्यात लाकूड घालण्याचाही प्रयत्न केला, पण वाचलो सुदैवाने. तुमच्यावर हल्लाही झाला? हां, झालं त्याच्यासाठीच. पाणी हां. आणि नंतर मग काय झालं की म्हणलं आता इथं राहण्यात मजा नाही, कारण जिथं विश्वास नाही तिथं आपण थांबणं काही नाही. म्हणून मग दुसऱ्या ठिकाणी परत घर बघितलं, तिथं हे केलं. आणि 2-3 वर्ष गेल्याच्या नंतर परत म्हणजे ज्या माणसानं म्हणजे हे घेतला होता, चारित्र्यावर संशय घेतला होता, जाणीवपूर्वक घेतला होता, त्यांनी नंतर आला आणि सांगितलं, मी ते अगदी सर मला माफ करा, मला असं वाटत होतं आणि म्हणून मी ते तुमच्यावरती हे केलेलं, अशा पद्धतीचं म्हणजे आरोप घेतला. हां, त्याच्यासाठीचा मला काहीच हरकत नाही. तो स्वतः येऊन माझ्यासोबत बसला 15-20 मिनटं आणि तो सांगत होता. तुम्हाला अचानकच एक वेळेस रात्रीतून घर रिकामं करायला हो, सांगितलं? ते इकडं आल्यावरती त्याच्यात काय झालं, मी आता ते ज्या घरमालकाकडे राहत होतो त्या घरमालकाच्या नात्यातल्या मुली होत्या, त्यांना हे सगळं सांगितल्याच्या नंतर काय व्हायचं की त्या म्हणायच्या की नको आम्हाला याच्यासाठीचा. घरमालकाला वाटायचं की अरे हे म्हणजे बा ठीक आहे, त्याच्या नजरेत मी खूप ग्रेट वाटत होतो. काय त्याच्या जेव्हा माहिती, त्याला वाटायचं एखादी नात्यातली पोरगी यांनी करावं. मी त्यांच्याकडेही गेलो, त्यांनाही बोललो, पण त्या अजिबात म्हणे असलं काही करायचं नाही. आणि मग मी लग्न केलं, त्याला ते कुठेतरी हट झालं, हे म्हणे माझं घर सोडून द्यावं. म्हणून मग त्यानं काढलं घराच्या बाहेर. मग त्याला काय पूर्वसूचना नाही, काही नाही. मी आलो होतो चंद्रपूरवरून, ते लगेच आलं की लगेच बोलून घेतलं वरती. म्हणे आत्ताच्या आता खाली करायचं घर नाही, जर गेला तर सांगितलं नाही. म्हणजे लगेच खराटा घेतला, लागला ना हाणायला, दिले 2 फटके ठेवून मला. आणि काय त्याच्या ह्याच्यामध्ये मग काय तिथून मग हे केलं का आता गेवराईत तसं घर मिळणं काही लगेच सात काही नाही. मग इकडे तिकडे फिरलो, एका ठिकाणी घर मिळालं, ती रात्री वेगळ्या ठिकाणी काढावं लागली, एका मंदिरामध्ये पाऊस पडत होता. ते पण याच्यामध्ये म्हणजे पाऊस नाही त्या वेळेला कसा पडतो म्हणजे मला हेच होत नाही. ज्या ज्यावेळेस दुःखाचे क्षण असतील त्यावेळेसच कसा येतो सगळं. कारण त्यावेळेस याच्यातच मेचे दिवस बाबांचं शिबिर तिकडून आटपून आलेलं चंद्रपूरवरनं 22-23 मेला, 24 मेला मी इथं आलेलो. मग नंतर 7-8 दिवसांनी घर मिळालं. मग तिथंच सगळं त्या बारदाना हलवला त्यांचे. मग
त्यांनी ती ठेवायची परवानगी दिली, पण 500 रुपये पर हेड प्रमाणे मग ते भाडं वगैरे घेतलं का, तर मग पुण्याला तेवढाच रेट चालू आहे. तशा पद्धतीने मग आम्ही 40 जण होतो. मग त्यांनी 20,000 रुपये घेतले, ते नव्हते द्यायला. मग गेवराईतला एक दुकानदार ओळखी झाला होता, त्याच्याकडून परत उसनवारीने घेतले आणि ते त्याचे 20,000 रुपये दिले. चालू परत. ह्या प्रांगणात आपण कधी आलात, आपण जिथे आपण आज ही मुलाखत करतो इथं आता मार्चमध्ये आपण 4 वर्ष पूर्ण केली. आता हे 5वं वर्ष लागलं या ठिकाणी येऊन आपल्याला. म्हणजे ही गेवराईत जागा जवळपास 10 वर्ष काढली वेगवेगळ्या ठिकाणी किरायाच्या घरामध्ये. आणि ते घर म्हणजे आम्ही अगदी खूप म्हणजे घराला घर पण म्हणतात ना, तसं त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला. अगदी लेकरं होती, वेगवेगळी सगळी सुखदुःख होती. त्याच्या दरम्यान ते घर सोडल्याच्या नंतर त्यावेळेचे जे काही अधिकारी होते ते म्हणले, तू फक्त हे कर की बघ, फक्त हे कर, अर्ज कर, ते घर तुझ्या नावावरती करून देतो, असं तसं आहे. पण खरं सांगू त्यावेळेस करता आलं असतं. खूप सगळ्या सोशल मीडिया वगैरे त्यावेळेस आलाच होता तो तर. मग त्यावेळेस मला चांगलं घरही मिळालं असतं, काही झालं असतं. पण आम्ही त्या घरामध्ये 5-6 वर्ष काढली होती आणि खूप सगळी दुःख, आनंद, यातना, त्रास त्या घराशी आमचा प्रत्येक अगदी भिंतीच्या कोपऱ्याने आम्ही ते सगळं अनुभवलेलं होतं. त्याच्यामुळे वाटलं नाही की त्याची चूक झाली, ते त्याची वेळ असेल, आपलं दुर्दैव. म्हणजे कुठलाही माणूस वाईट नसतो, मला हा अनुभव आला. त्याची एकतर आपली वेळ वाईट असते किंवा त्याची वेळ वाईट असते. व्यक्तिशः माणूस कधीच वाईट नसतो. म्हणून ते आपलं दुर्दैव म्हणा म्हणून हे केलं. नाही तर ते घर मला मिळवून देतील इथपर्यंत सगळी प्रक्रिया वगैरे झाली होती. तू फक्त एवढं कर, एकच अर्ज दे. पण नाही, मनाने कधी तशी परवानगी दिली नाही मला हे करायला. 11/11/2011 आपलं लग्न झालं. काय कसं जोडीदार कसा निवडला आपण? कारण त्या आज तुमच्या खांद्याला खांदा लावून या प्रकल्पामध्ये काम करतात. म्हणजे तुम्हाला हवे असणारी सहचारीने तुम्हाला मिळाली, तर हा काय कसा प्रवास? एक तर मग अशी सांगितलं तसं लग्न होईल आपली काही खात्री नव्हती. असे वेगवेगळे प्रसंग आले होते. आणि मग एक मूल आपल्याकडे आलं होतं आणि त्या मुलाची हिस्ट्री अशी होती की त्याचे वडील डबल जन्मठेपेचे कैदी झाले होते. पारधी समाजाचं मूल होतं ते. आणि त्याच्या आईलाही परभणीकडे पोलिसांनी आतमध्ये टाकलं होतं. आणि ते मुलगा नालीवरती पाणी पिताना आता हयात नाही येतं, जगदीश बेदरे पत्रकार आहे. जगदीशला ते मूल दिसलं आणि ते जगदीश सरळ माझ्याकडे ते मूल घेऊन आलं त्यावेळेस. आणि सर अशा पद्धतीचं आहे हे मूल, काही माहीत नाही मला, फक्त पारदेचं यायचं होतं आणि त्याच्या बापाला असं झालं. मग त्या दरम्यान ते मूल आल्याच्या नंतर त्या मुलाला आपल्याकडे ठेवून कसं घेता येईल याची जरा थोडीशी पडताळणी चालू झाली. आणि प्रीती व्यवसायानं वकील असल्यामुळं तिच्याशी जरा थोडंसं बोलणं झालं. म्हणजे भेटलो कधीच नव्हतो, फक्त त्या कार्यक्रमात असं बोलत होतो. आणि प्रीतीला मग मी ह्या मुलाला आपल्याकडे ठेवता कसं येईल, काय करावं लागेल मला जरा सुचव, काय प्रक्रिया असेल कायदेशीरित्या. मग त्याच्या दरम्यान प्रीतीशी खूप बोलणं झालं आणि मला प्रीती चांगली वाटली त्या बाबतीमध्ये. आणि मी एक दिवस तिला विचारलं की सरळ आता ते काय फिल्मी वगैरे नव्हतं आपल्या ह्याच्यासाठी, त्याच्यामुळे सरळ तिला विचारलं का माझ्यासोबत लग्न करू शकतो का. ती एकदम हे त्या इथे असतात त्यांना मला विचारायला आवडलं असतं, पण त्यांची रिॲक्शन काय असेल? ती तर म्हणजे आता मी तिथं गेस्ट म्हणून बऱ्याच ठिकाणी जात होतो, बोलत होतो, त्याच्यासाठी तिला वाटलं हा म्हणजे एवढा मोठा माणूस तिच्या अर्थानं आणि तो मला लग्नाबद्दल विचारतोय म्हणजे काय म्हणजे असं होत होतं. म्हणजे उगाच विनोद करतो की काय असं ते वाटत होतं. तिने 2 दिवसानं सांगते म्हणाली, 2 दिवसानं तिचा होकार आला. त्याच्यानंतर मग आम्ही ती एकदा मग इकडं आली, तिच्या वाढदिवसानिमित्त आली आणि मग आम्ही असं संध्याकाळी बसलो होतो. ही जागा त्यावेळेस आम्ही मिळाली होती आम्हाला 2011च्या याच्यामध्ये, म्हणजे नव्यानंच तुम्ही या ठिकाणी घेतली नव्हती, बघितली होती फक्त घ्यायची म्हणून. आणि आलोत आणि आम्ही बसलो होतो संध्याकाळी. म्हणलं आपल्याला ही जागा घ्यायची, बघूया आता काय होतं कशा याच्यासाठीचं. आणि संध्याकाळी मग आम्ही इथं शेतामध्येच ठरवलं, बोरीच्या झाडाखाली बसलो होतो आम्ही. मग 10 तारीख होती, म्हणजे उद्याचा दिवस चांगला आहे त्याच्यासाठी, तर मग आपण लग्न करूया का, कधी करायचं. मग कधी करायचं, कशाला उगाच हे करायचं, वेळ घालवायचा. मुहूर्त वगैरे तर काय म्हणलं तर सगळे देव आपल्या सोबत येतात, तसं काही हे नाही आहे. मग उद्या 11 तारीख आहे ना, असा परत योग परत कधी येणार पण नाही आहे. मग ठीक आहे म्हणली. मग आम्ही इथून सरळ सोनाऱ्याकडेच गेलो. सोनाऱ्याकडे गेलो, तिथून आपलं 1 ग्रॅमचं सोन्याचं ते एक हे घेतलं आणि म्हणलं आता उद्या सकाळी आपण निघायचं लग्नासाठी. मग मस्तपैकी बीडला गेलो.
आपल्या मन्मथ स्वामींची समाधी आहे ते मंदिराचं बरंच लांब, आम्ही इकडं उभे. आणि मग त्या ठिकाणी मोबाईलमध्ये 11:11 अलाराम लावला. तो अलाराम वाजला त्यावेळेस मग ते एका ठिकाणी सोबत तुमच्या सोबत कोण कोणीच नव्हतं, आम्ही दोघंच नवरा बायको. त्यांच्या घरच्यांना आणि तुमच्या घरच्यांना नाही, काहीच नाही, कल्पना? काहीच नाही. मग त्यांच्या घरच्यांच्या काय प्रतिक्रिया? मग ते तो गणित नंतर होतं ना. एक तर आमचं झालं आहे याच्यासाठी तरी निव्वळ पोर खेळ म्हणता येईल त्याला त्याच्यासाठीच. ज्यावेळेस प्रीतीनं घरी सांगितलं, कारण आम्ही अलाराम लावून लग्न केलं ना, बरं देवनी काही नाही तसं याच्यासाठीच. ते साने गुरुजीचं एका ठिकाणी वाचलं होतं की जोपर्यंत पत्नी म्हणून मी तुझा स्वीकार करत नाही, ते हे 2 वाक्य होते. मी ते तिला सांगितले, पती म्हणून स्वीकार करताना म्हणायची, आणि मी पत्नी म्हणून स्वीकार करताना, मी तुला पत्नी म्हणून स्वीकार करतो, ती म्हणे पती म्हणून तुला स्वीकार करते. हे 2 वाक्य. त्याच्यानंतर आलो एका ठिकाणी मस्तपैकी जेवलो, नंतर आलो गेवरीला. मला जालन्याला कार्यक्रम होता आणि ती यवतमाळ जायचं होतं, मग पाठवून दिलं. घरी गेलो. म्हणजे लग्न करून आला तर लगेच तुम्ही कार्यक्रमाला निघून म्हणजे गेले? मला जालन्याला कार्यक्रम होता संध्याकाळी, आणि मग मी तिला पाठवून दिली त्याच्यासाठीच. ठीक आहे. म्हणजे बोलत असताना, त्यांच्याशी संवाद साधत असताना हे बोलताना बरं वाटतं, पण ज्यावेळेस लग्न होऊन ॲक्च्युली ते तुमच्या सोबत आल्या त्यावेळेस त्यांना ॲडजस्ट व्हायला वेळ लागला? वेळ लागला त्याच्यासाठीच. मी जेव्हापासून तिला लग्नाची मागणी घातली होती, मी तिला सतत सांगत होतो म्हणजे की मी ज्या परिस्थितीमध्ये आहे, म्हणलं इथं काहीच नाही, मी तुला काहीच देऊ शकणार नाही. आता तुला 2 ड्रेस मिळतील, बाकी जे लेकरं खातात तेच आपण खाऊ, माझं वेगळं काहीच मानधन नाही आहे. खूप दिवस असेही जातात, खाण्यापिण्याला नसतं, काही नसतं, एखाद्या लेकराचं दुखणं खूप नसेल, काय असेल काही आपल्याला कल्पना नसते. यदा कदाचित आपण लगेच आयुष्यातून पण उठू शकतो. कुठलं लेकरू आलं त्याच्या अर्थात आपल्याकडे त्याचा काही पुरावा नसतो. म्हणजे ते त्याचं फक्त भूतकाळ माहिती असतो, ते आजारी आहे, त्याला कुठला रोग झाला आहे, काय झालं आहे, काही कल्पना नसते. त्याच्यामुळे जे आपल्याला अशा याच्यातून जावं लागेल. मी ज्या घरी राहत होतो तिथं चांगलं मला गॅस वगैरे मी घेतला होता, हे केलं होतं, पण तिला सांगितलं मी चुलीवरती स्वयंपाक करतो, झाडलोट करावी लागते, शेणानं चारावं लागतं, लेकरांचे कपडे धुवावे लागतात, त्यांचं हागणं मुतणं असतं, दुखणं खुपणं असतं, एवढा स्वयंपाक करावा लागतो, रोज 3-3, 4-4 किलो पीठ मळावं लागतं. मी जे काही व्यावहारिक होतं ना, म्हणजे प्रेमाच्या याच्यामध्ये आम्ही कधीच म्हणजे गोड कधीच नाही बोलणं त्याच्यासाठीच. जे काय होतं मग अगदी बाजाराचं म्हणजे भाजीपाल्याचा भाव काय असेल, अन्नधान्याचं काय असेल, माझ्या हेच बोलणे. म्हणजे वैयक्तिक आयुष्यात बोलत असतानाही मुलांच्या व्यतिरिक्त नाही, बाकीचं काहीच नाही, असं फारसं काही नाही. म्हणजे ते असं रोमॅन्टिक वगैरे आयुष्य कधीच नाही, कारण वास्तव खूप भयानक होतं, कधी काय होईल सांगता येत नव्हतं. मी म्हणजे स्पष्टपणे तिला सांगतो की संतोष जगात नाही आहे, असं प्रत्येक क्षण धरून चालायचं, तू तुझं काम करायचं, कुणी मदतीला येणार नाही. म्हणजे अपेक्षा अजिबात ठेवायची नाही. अपेक्षा ठेवलं का दुःख होतं, आणि दुःख ते सावरायला कोणी येत नाही. त्याच्यामुळे मी ते वास्तव अगदी म्हणजे त्याच्यासाठीचं ते भान ठेवायचं आपण कधी पण. आणि हे काम करताना एक गोष्ट असते का, तर ते ही लेकरं असतात, आपल्या रक्तामासाची नसतात, जवळची नसतात, नात्याबद्दलची नसतात, कशाची नसतात, फक्त आपल्याला त्यांच्यासोबत राहून वाढवायचं असतं. त्यांच्या आई वडिलांच्या पलीकडे जाऊन आपल्याला त्यांना बघावं लागतं. एकदा का ही लेकरं दुरावली का, कारण काय होतं की प्रत्येक लेकरू येताना आपण म्हणतो त्या गावची पांढर असते. जसं आपण बीडचं नागरिक म्हणलं का वेगळं, नगरचं म्हणलं का वेगळं, तर त्या गावची, त्या जातीची, त्या घराची, त्या गल्लीची एक पार्श्वभूमी त्या लेकराच्या सोबत येत असते, त्या जातीची, धर्माची, सगळ्याची येत असते, आणि ती समजून घेऊन त्याच्यासोबत तुम्हाला काम करावं लागतं. ते फक्त अमुक एका नावाचं लेकरू आहे किंवा त्याचे आई वडील गेले तर म्हणून तुम्हाला हे करावं लागत नाही, किंवा फक्त आई वडीलच व्हावं लागतं अशातला भाग नसतो. आई वडिलांच्या नात्यानिमित्त तुम्ही जन्म घेतल्याच्यानंतर जी काही साखळी असते, जी काही माळ तुमच्यासोबत आलेली असते, मग आईसोबत येते, ती आजी असते, मावशी असते, काका असतात, आजोबा असतात, मावस बहिणी असतात, मावस भाऊ असतात, ही जी साखळी असते ना, ही पण तुम्हाला त्याला जोडून द्यावी लागते. तसंच बाप गेल्याच्या नंतर जी काही साखळी असते, चुलता काकी जे काही असतील, समजा आज्या नाते, इकडच्या तिकडच्या चुलत भाऊ बहिणी वगैरे, हे सगळ्याची नात्याची साखळी तुम्हाला जोडावी लागते. म्हणजे पोरके पण असताना ते सर्वार्थानं ह्या सगळ्या ज्यावेळेस आई वडील गेल्याच्या नंतर नात्याच्या माळा मणी आहेत ना, ते विरघळून जातात वेगवेगळ्या ठिकाणी, त्यावेळेस खऱ्या अर्थानं पोरके पण येतात. त्याच्यामुळे त्याला सांगणं
ते खूप जिकिरीचं होऊन जातं आणि त्यांना त्यांच्या पलीकडे जाऊन आपल्याला विचार करावा लागतो, त्यांच्या घरादाराचा विचार करावा लागतो. ते फक्त आपण कल्पनेच्या त्याच्यामध्ये असतो. आपल्याला इथं आल्याच्या नंतर त्यांना उपदेश करायचा नसतो, त्यांना काही सांगायचं नसतं, याव करतो त्याव करतो हे करते अजिबात सांगायचं नसतं. तुम्हाला फक्त त्यांना सोबत करायची असते, ते पण खूप लांबवरून. तुम्ही जवळ गेले तर ते आणखीन लांब जाण्याची शक्यता असते. ते स्वतः आपल्या जवळ कसं येईल हे तुम्हाला लांबूनच जवळ घ्यावं लागतं. आता तुम्ही ह्या नवीन वास्तूमध्ये आला, आपण पाहिली वास्तू, तर ही वास्तू उभारत असताना किंवा हा परिसर उभारत असताना की मुलांचं एक स्वप्न उभारत असताना मदतीचे हात कसे मिळाले? याच्यामध्ये म्हणजे आता तुम्ही जे काही सगळं आता बघितलंय त्याच्यामध्ये अगदी प्रत्येक छोट्यातली छोटी गोष्ट असेल किंवा मोठ्यातली मोठी गोष्ट असेल, सगळं समाजाच्या मदतीतून आहे. किंवा समाजाची जी काही दानशूर म्हणा किंवा ज्यांना कुठं वाटतं ना की आपलं हृदय रिकामं केलं पाहिजे किंवा भरून घेतलं पाहिजे, अशा सगळ्या लोकांनी स्वतःचा या ठिकाणी घामाचा पैसा दिला. त्या सगळ्यांच्या मदतीतून उभा राहिला. अगदी म्हणजे शून्यात शून्य रक्कम आणि अगदी लाखो रुपयापर्यंतची रक्कम अशा सगळ्यांनी त्याच्यामध्ये हे केलेलं आहे. आणि मला म्हणजे विशेष जे काही करू शकलो अर्थात ह्या सगळ्या लोकांचंच योगदान आहे त्याच्यामध्ये. माझ्या जागेवर कोणी जरी असतं तरी ते केलं असतं. मदतीचे हात मिळणं खूप महत्त्वाचे होते. आणि नंतर ही जी लोक होती ना, मदतनीस म्हणून नाही राहिले किंवा फक्त दाते म्हणून नाही राहिले, त्याच्यानंतर ते ह्या परिवाराचे सदस्य होऊन गेले. म्हणजे आज बऱ्याच जी काही दाते जी लोक आहेत ते ह्या परिवाराचे सदस्य आहेत. त्यांना अगदी इथल्या बऱ्याच मुलांची नावं पाठे, कोण कोणत्या वर्गात आहे, कोणाच्या आवडी काय आहेत, निवडी काय आहेत, खाण्याच्या असेल, कपड्याला त्याच्या नियमित येणं जाणं त्यांचं, त्याच्या आरोग्याच्या बाबतीमध्ये असेल, कोण कुठून आलं काय आलं, अगदी थोडीशी एवढी सगळ्यांची अटॅचमेंट आहे. हे नात्याची पण मुलं सांभाळली नाही तर एक नातेसंबंध तुम्ही निर्माण केले, एक परिवार तयार केला. जोपर्यंत आपण ही नाती देत नाही तोपर्यंत मग त्या खऱ्या अर्थानं हे पण नाही होते, आपलं काम यशस्वी पण होत नाही असं होतं. त्यामुळं ते देणं महत्त्वाचं आहे या ठिकाणी. मी आपण परिसर पाहत असताना आतमध्ये गेलो होताना मी प्रत्येक रूमला एक नाव दिलेलं आहे तुम्ही, मोगरा, जाईजुई, गुलाब. तर याच्या पाठीमागची काय? नाही, त्याच्या पाठीमाग काही लॉजिक नाही. आपण जसं म्हणलेलं आहेत ना, मुलं म्हणजे देवाघरची फुलं. अच्छा. सो मुलं असल्यामुळं फुलांची नावं दिलेली आहेत. सुख आणि आनंद याच्यातली जी बारीक रेषा असते ना, तो धुसर भाग असतो ना, तो या ठिकाणी अनुभवायचा असतो. आज आपल्या ह्या आश्रमामध्ये किती मुलं आहेत? आत्ता आपल्याकडे 85 मुलं आहेत. त्याच्यामध्ये एकूण म्हणजे 36 मुली आहेत आणि 49 मुलं आहेत. कमीत कमी वय वर्ष 2.5-3 वर्षापासून आहेत तर थेट 20-22 पर्यंत आहेत. जी काही मोठी मुलं पहिले याच्यामध्ये काही शिकली, काही मोठी झाली, दोघा-तिघांची लग्न करून दिली. आता बायका मुलांसह ते इथे राहतात. सगळी कार्यालयीन जबाबदारी वगैरे सांभाळतात. ते मुलं आहेतच कार्यरत आहेत. तीच कार्यालयीन सगळी जबाबदारी सांभाळतात, देखरेख करतात, सगळा व्यवहार तीच बघतात. सगळं अगदी त्यांच्याच हातानं सगळं चालतं. म्हणजे त्या मुलांचं पालन पोषण करून त्यांचं लग्न वगैरे पुनर्वसन म्हणजे आपलं तेच पुनर्वसन करणं, हे स्वतःच्या पायावरती उभं राहतील. म्हणजे आपले जे काही यश म्हणतो किंवा जे काही आपल्याला मिळवायचं ते यांच्यापर्यंत मर्यादित नाही. खऱ्या अर्थाने यांची लेकरं ज्यावेळेस जाऊन कुठं तरी 10-5 रुपये कमायला लागतील ना, ते आपलं यश असेल. यांच्या पुरतं मर्यादित मुलांना स्वतःच्या पायावरती उभं यांच्या मुलांना म्हणजे जी आपली नातवंड असतील, ती नातवंड स्वतःच्या पायावरती उभं राहतील, ते खऱ्या अर्थानं आपला आउटपुट. तोपर्यंत नाही आहे. आता चर्चा आपली उत्तरार्धाकडे आलेली आहे, तर मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो की 15 वर्षापूर्वीचा संतोष आणि आजचा संतोष, त्या संतोषकडे पाहिल्यानंतर काय भावना आहे? मला खरंच नाही सांगता येणार. मी त्यावेळेस खूप अज्ञानी माणूस म्हणून हे करत होतो आणि नंतर परिस्थितीचे एवढे झटके सहन करावे लागले, एवढे की काळजाचा पार कोळसा होऊन गेला. त्याच्यामुळं खूपदा प्रचंड रडायला येतं, खूपदा दगडापेक्षा कठोर होतो आणि जीवनाचं जे हे असतं गणित ते म्हणजे एवढं अवघड का असं परत वाटायला लागतं. म्हणजे सगळ्यांकडं ठराविकच आकडे येतं 0 ते 9 पर्यंत, पण ते आकडे प्रत्येकजण आपल्या वेगवेगळ्या पद्धतीने मांडत असतो आणि इतक्या यातना होऊनही जगावं लागतं आणि खूप दुःखदायक वाटतं ह्या सगळ्या प्रकारातून गेल्याच्या नंतर.
म्हणजे मी सतत खूप अस्वस्थ होतो. मला फारसे मित्र नाही आहेत. जे काय आहेत ते फक्त कामाच्याच निमित्तानं जमलेले आहेत. मित्र त्याच्यामुळे- नाहीत असं म्हणून हा, देणार नाही, हा, कारण आहेत तुमचं ते. कार्य पाहिल्यानंतर आहेत आज ते. प्रत्येकाला वाटतं की सरांशी माझी Yes. मैत्री असावी, त्यांच्याशी तसे बोलावं. आहेत हे तुम्ही त्याच्यासाठीच. अचीव केलेलं आहे. हो, त्याच्यासाठीच ते आहेत. पण त्यावेळेस एक हे होतं, पण आता हे सगळं बघून बघून ना एक कोळसं झाल्यासारखं वाटतं. त्यावेळेसचं एक वेगळं होतं, पण आता अनुभव म्हणा, जबाबदाऱ्या म्हणा, वेगवेगळी वळणं म्हणा, याच्यातून खूप सगळं अनुभवलं आहे. बरेचदा एक दुसरं समाधानही असं होतं की आयुष्यातला प्रत्येक क्षण ना क्षण मी खर्च केला आहे किंवा तो कुठंतरी वापरला आहे, सत्कारणी म्हणा किंवा वेगळ्या कारणानं म्हणा. पण ते काही जे काही आपल्या वाट्याला थोडंसं आयुष्य आलेलं असतं त्याच्यातलं असं इकडं तिकडं अडगळीत पडून नाही दिलं. मग ती रात्र असेल, दिवस असेल, सकाळ असेल, दुपार असेल, संध्याकाळ असेल, अगदी त्या वेळेचा व्यवस्थित खर्च केला असं मला वाटतं. त्याचं एक समाधान आहे. आणि त्याच्या पलीकडेही जाऊन म्हणेन की आपण कुणाच्या तरी उपयोगीला आलो आहे किंवा येतो आहे, तो आपल्याकडनं ती सगळी भूमिका पार पडून घेतो आहे, हे खूप चांगली गोष्ट आहे. त्याने माझी निवड केली, माझ्याकडनं तो सगळं करून घेतो. त्या अर्थाने मी तेवढं काहीच करत नाही, तो सगळं करायला भाग पाडतो मला किंवा तो करून घेतो. सो त्याच्यामुळे सगळं होतं हे. सर, आता शेवटचे 2 प्रश्न मी विचारणार आहेत. त्यातला पहिला प्रश्न असा असेल की आतापर्यंत तुम्ही जे आयुष्य जगलात, ह्या आयुष्यात अशी कोणती एक सल आहे तुमच्या मनात जी कायम राहील? 2 गोष्टी मला सांगाव्या वाटतील. एक तर वडील घरातून गेले होते, मी त्यांनाही शोधू शकलो असतो. घरात सगळ्यात शिकलेला मी होतो. आज भले मला वेगवेगळ्या ठिकाणी मान वगैरे मिळतो त्याच्यासाठी, पण मी त्या बाबतीमध्ये खूप अपराधी आहे माझ्या आईचा, की मी कदाचित शोधून माझ्या वडिलांना आणू शकलो असतो. तर त्या बाबतीमध्ये मी स्वतःला खूप दुर्दैवी ठरवतो, कारण तशा बाबतीमध्ये एक मी म्हणजे तेव्हा खूप वडील दुर्दैवी गेले ते मुलगा आणखीन आहे. परत आलेले नाही आलेले अजून त्याच्यासाठी. ही सल तुमच्या मनात काय? हा, ती कायम स्वरूपाची सल राहील. आणि दुसरी एक दुर्दैवाची गोष्ट की ह्या कामात इतकं ओढलं गेलो की मला घरच्यांकडं बघता नाही आलं. त्याच्यामुळे गेल्या वर्षी छोटा भाऊ पण गेला जगातून. त्याच्यामुळे आणखीन ह्या अपराधीपणाचा खूप हे होतं की ते त्या अनाथ ठिकाणी मुलं स्वीकारत सांभाळता नाहीत. सांभाळता स्वतःच्या कुटुंबाकडे दुर्लक्ष स्वतःचं झालं. कुटुंब म्हणा, स्वतःचं आयुष्य म्हणा, याच्याकडं अजिबात, म्हणजे तो बाकीच्यांचं ठीक आहे, पण स्वतःलाही नैतिक अधिकार राहत नाही की तुम्ही पाठीमागे वळून स्वतःच्या दुःखाकडे किंवा वेदनेकडे बघाल असं. त्याच्यामुळे ह्याच सल आयुष्यभर काळजाचं ते हे करत राहते. आणि आता इथून पुढच्या आयुष्यात तुम्हाला काय अचीव करायचं, काय करायचं, काय स्वप्न आहे तुमचं की हे करायचं? स्वप्न असं मी खरं सांगू जास्त ठरवत वगैरे नाही आहे. फक्त एक गोष्ट आहे की चालत राहायचं. जी ज्यांना अशा याच्यातली लेकर असतील, ज्यांना डोक्यावरती हात नाही आहे किंवा जे इथपर्यंत लेकरू येईल ते परत पाठीमागं गेलं नाही पाहिजे. आणि भूमिकाच अशी आयुष्यभराची की आपण त्या पत्त्याचा खेळ खेळतो ना, रमीचा, ते जोकरासारखी भूमिका पार पाडायची असं ठरवलं आहे. जिथं गरज असेल तिथं तो पान वापरायचा, त्या ठिकाणची ती सिक्वेन्स पूर्ण करायची, तिथून परत दुसऱ्या ठिकाणी हे करायचं, तिथं पूर्ण झालं का परत हे करायचं, आणि शेवटी जो खाली पडणारा पालथा पत्ता असतो ना, तो आपण व्हायचं. एवढीच फक्त साधी भूमिका आहे. फार मनाचा मोठेपणा आहे सर. खरंच प्रत्येक युवकाला आपलं आयुष्य, आपलं कार्य प्रेरणादायी ठरेल. म्हणजे आपलं कार्य एवढं मोठं आहे, एवढं उत्तुंग आहे की याचं मोजमाप कुठल्याही पट्टीत होऊ शकत नाही. आणि मी खरंच A to Z चॅनलतर्फे आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करतो की आपण आपल्या एवढ्या व्यस्त वेळेतून वेळात वेळ काढून आमच्याशी अगदी मनमोकळ्या गप्पा मारल्यात. धन्यवाद सर. तर हे होते संतोष गर्जे सर, ज्यांनी आपलं पूर्ण आयुष्य अनाथ मुलांसाठी वाहून घेतलेलं आहे. तर वेळेची आपली मर्यादा आहे, तर याच ठिकाणी एक भेट हा कार्यक्रम आपल्याला थांबवावा लागतोय. तुम्ही पाहत राहा A to Z रिपोर्ट, आपली बातमी, आपला आवाज. धन्यवाद.